ती जात न प्यारे साग पे तुझे हाथ में गाड़ी आता थोड़ा तुझे कान भगन रंगतात साग तुझे गाज भवानी माता नमस्कार, मी मीनाक्षी दीपक निंबाळकर, मराठा वस्ती सोलापूर येथे राहते. आता येत आहे 19 फेब्रुवारी शिवजयंती. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठमोठे विविध प्रकारे उत्सव साजरे केले जातात. कोणी लेझिम मिरवणूक काढतो, कोणी डेकोरेशन करतो, कोणी विविध माध्यमातून त्यांची भक्तिभावाने पूजा करतो. महिलांच्या हस्ते आरती ओवाळणी हे केलं जातं. आणि आई तुळजाभवानी मातेने महाराजांना कवडीच्या स्वरूपात एक आशीर्वाद दिला होता. तरी तो महाराजांनी आजन्म पाळला. त्यांच्या गळ्यामध्ये कायम कवड्याची माळ ही राहायची. तरी मी स्वतः महाराजांसाठी कुठल्या तरी एका रूपानं सेवा करण्याचा मला मान मिळाला आणि त्या स्वरूपात मी एक कवड्याची माळ केलेली आहे. मला मान मिळालेला आहे आणि हा मान मला माता प्रतिष्ठान थोबडे वस्ती सोलापूर या मंडळाने मला हा मान दिलेला आहे. तरी त्यांची मूर्ती 12 फुटाची आहे. तरी ही माळ आहे 8 फूट माळ आहे. 12 फुटाची मूर्ती आहे आणि त्यासाठी आपण अंदाजे 7 त्याला आम्ही एक मॉडर्न रूप दिलेलं आहे. त्याला मिरर वापरले आहेत आणि बाकीचं ऍडजस्टेबल की माळेची साईज ही मोठी असल्यामुळे ती पूर्ण एकत्र ठेवू शकत नाही. त्यासाठी आपण पोर्टेबल केलेलं आहे. पूर्ण भाग वेगळे वेगळे केलेले आहेत. त्याच्यासाठी पूर्ण गोंडा एकीकड वरील हार वेगळे वेगळे केलेले आहेत. कारण त्यांना परत पुढं माळ ठेवण्यासाठी त्रास होऊ नये. तिथे कसं पण ऍडजस्ट करून ठेवू शकतात. बरं, एकंदरीत तुम्हाला किती वेळ लागला हा माळ तयार करण्यासाठी आणि माळ तयार करून तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? मला एवढं सांगायचं की अशी तयार माळ कुठं बाजारपेठेत भेटत नाही आणि शिवभक्तांना ही जी आवड आहे महाराजांनी की तर त्यांना स्वतः म्हणजे हे होते की तयार म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे मी तयार करून देऊ शकते आणि त्यांची इच्छा पूर्ण होते.